नमस्कार. शिक्षण सेवा हीच समाजसेवा हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या 17 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव आणि काळवडी परिसरात पद्मनी कोचिंग क्लासेस हे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. आज आपल्यासोबत आहेत याच क्लासेस संचालक श्री पद्मने सर. आपण त्यांच्याशी आज विशेष बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. तर प्रथमतः आपला एक परिचय करून द्यावा. मी सर रामकृष्ण महादेव पद्मने. शिक्षण सेवा हीच समाजसेवा या ब्रीद वाक्यानुसार आपण गेल्या 17 वर्षापासून आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक शिक्षणाचा जो दर्जा असतो ज्याला आपण म्हणतो गुणवत्तापूर्ण शिक्षण ते आपण मुलांना 1ली ते 12वी पर्यंत आपण देण्याचं काम करत आहे. आणि त्या माध्यमातून जी गोरगरीब मुलं असतील, सर्वसामान्य मुलं असतील, ते चांगली शिकली पाहिजेत, गुणवत्तापूर्ण शिकली पाहिजेत, डायरेक्शनने शिकली पाहिजेत. हा त्या पाठीमागचा माझा महत्वाचा उद्देश आहे. तर आपण एक 17 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं होतं, ते आज एक मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. तर हा जो प्रवास आहे 17 वर्षाचा, तर काय कशा पद्धतीने हा प्रवास घडलेला आहे? सुरुवातीला सर तुम्हाला यकीन होणार नाही, मी सर्व आपल्या प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की एक अत्यंत गळत्या पत्र्याच्या घरामध्ये मी आपल्या कॉलनीमध्ये जाऊन 2-4 पोरं गोळा केले होते आणि त्यातून मी क्लास चालू केला होता आपला पवारनगर 4 मध्ये रेणुका मातेचं तिथं मंदिर आहे. आज सर तुम्हाला यकीन होणार नाही आपल्या सर्व प्रेक्षकांना की याच्या मी 2 ब्रँच केल्या, 3 ब्रँच केल्या आणि हा सर्व या पालकांचा जो अटळ विश्वास आहे हे त्यामुळे शक्य झालं. आणि मी मुलांना जी माझी शिकवण्याची पद्धत आहे, मुलांना जी आत्मीयता आहे, बरोबर, आणि जो शिक्षणाचा दर्जा आहे, त्या मुलांना नेमकं काय हवं आहे, त्या मुलांच्या मनात काय चालू आहे, या पिंपरी चिंचवड शहरामधील जो पालकांनी माझ्यावर विश्वास ठेवला सर, हे खऱ्या अर्थानं मी त्याचं फलित मानतो. आणि आज त्या छोट्याशा बियाचं समजा आज वटवृक्षामध्ये रूपांतरण झालं असं मला वाटतं सर. तर आज आपल्या कुठे कुठे ब्रँचेस आहेत नेमक्या? आज आपण डीमार्ट समोर काळेवाडी ब्रँचला बसलो आहोत, तर हे सोडून अजून आपल्या कुठे कुठे ब्रँचेस आहेत? आपली सर एक काळेवाडी डीमार्टला इथं आहेच एक ब्रँच, एक 16 नंबरला आहे आपली ब्रँच पडवळ नगरला, आणि त्यानंतर एक डांगे चौकामध्ये आपली ब्रँच आहे. आणि आपण या क्लासच्या माध्यमातून कोणतं येथील शिक्षण देतो किंवा इतर एज्युकेशन असेल तर त्या संदर्भात काय शिक्षण देतो? आपण सर 1ली ते 12वी हा आपण आपला प्रवाह आहे. 1ली ते 12वी पर्यंत आपण मुलांना सर्व शिक्षण देतो. आणि सर्वात महत्वाचं की यामध्ये आपण सीईटी, जेईई, नीट असेल या विद्यार्थ्यांना आपल्या परिसरामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम आपण गेल्या 17 वर्षापासून करत आहे. तर आणि आपलं एक कौतुकास्पद आम्हाला एक गोष्ट समजली की आपण एक गोरगरीब विद्यार्थी असेल तर त्यांना मोफत शिक्षण देतो, तर हे नेमकी काय आहे? सर्वात महत्वाचं सर की मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला जो एरिया आहे पिंपरी चिंचवड एरिया, खास करून थेरगाव, काळेवाडी या परिसरामध्ये सर कामगार लोक राहतात. आणि कामगारांची मुलं, बाहेरून येणाऱ्यांची मुलं, ते मी सर त्यांच्या घरची परिस्थिती, कारण मी ग्राउंड लेवलचा शिक्षक आहे, मी घरोघरी सर दररोज जातो, आणि त्यांची जी परिस्थिती आहे ना सर, ती परिस्थिती एवढी वाईट असते की त्यांना 20,000 15,000 पगार असतो सर, आणि त्यांना 3-4 मुलं असतात. तर ते सर्वांना दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाहीत. परंतु मात्र मी माझ्या क्लासेसच्या माध्यमातून ज्या दिवशी मी क्लास एस्टॅब्लिश केला सर, त्याच दिवशी ठरवलं की आपण गोरगरीब मुलांना त्याची परिस्थिती बघून त्यांना फ्रीमध्ये शिक्षण देणार. आज सर माझ्याकडे, मी तुम्हाला उदाहरणासहित सांगतो, तुम्हाला लिस्ट देतो, नंतर तुम्ही तुमच्या चॅनलला अपलोड करा की या विद्यार्थ्यांना मी आज फ्रीमध्ये शिकवलंय. आणि आज ते सर चांगले बिझनेसमॅन झाले. कोणी पोलीस आहे, कोणी तलाठी आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे. आणि आपले 3-4 विद्यार्थी तर पीसीएमसी मध्ये आपले काम करतात. मला कालच एका करण नावाच्या विद्यार्थ्यांचा फोन आला, आपल्या इथेच राहत होतो पडवळ नगरला, आणि सर म्हणे तुम्ही मला मारल्यामुळे हे मला शक्य झालंय. मला सर खूप भरून आलं मन की बाबा त्याला मी एवढं मारायचो सर, कारण तो त्या पद्धतीचा होता विद्यार्थी, आणि त्यामुळे हे विद्यार्थी घडतात सर, हेच माझं सर्वात महत्वाचं समाधान आहे. तर तुम्ही आता म्हणलात की बाबा विद्यार्थ्यांना मारलं त्यामुळे ते घडले, पण आज आपण समाजात पाहतो की विद्यार्थ्याला हात लावला तर विद्यार्थ्यांचे पालक भांडायला येतात. तर काय नेमकं की आपल्याकडे अशी कधी घटना घडलेली आहे का की विद्यार्थ्यांना मारणं एक चुकीचं आहे की ते खरंच करणं गरजेचं आहे? नाही. आता सर आपल्या शासनाच्या नियमानुसार आपल्याला पालन करावं लागतं. पूर्वीचा आपण जेव्हा जुनी शिक्षण पद्धती केली त्यावेळेस तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही शिकले, मी शिकलो, आपल्याला छडी मारायची. पण आपण गव्हर्नमेंटच्या शासनाच्या नियमानुसार आपण त्याचं पालन करणार आहे. मारण्याचा अर्थ असा सर की आपण त्या विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेतोय. आणि एखाद्या विद्यार्थ्यांना 2 प्रकारची, एक सर सायकोलॉजिकल शिक्षा असते आणि एक शारीरिक शिक्षा असते. आपण विद्यार्थ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो की अभ्यासात तू मन काय करू शकतो तुझं. कारण आजकाल सर आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाचा जमाना आलाय. पालकांना मुलांकडे द्यायला वेळच नाहीये, आणि पालकांना मुलांकडे द्यायला वेळ नसल्यामुळे मुलं काय होतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. आणि त्याच्यामुळे सर मी तुम्हाला सांगतो की आता एखादी आपण चापट मारली किंवा मुलांना राग येतोय
पण आपण त्या पद्धती जेव्हा जो आपला 10-15 वर्षाचा अगोदरचा काळ होता त्यावेळेची गोष्ट आहे. तर आज तो मुलगा पीसीएमसी मध्ये सर 70,000 रुपये पगार घेतोय. हे आपलं त्या काळाचं म्हणजे त्या कामाचं फलित. आणि आजपर्यंत आपण एवढ्या विद्यार्थ्यांना शेकडो विद्यार्थी आपल्या क्लासमधून घडून गेलेले आहेत. तर यापैकी आपला जो हायेस्ट रँक असतो मार्क्सचा तो कोणत्या बेसमध्ये असतो? आपला जो हायेस्ट रँक आहे आतापर्यंत आपला 94% आहे. 94.20% आपला जो हायेस्ट रँक आहे 10व्या वर्गामध्ये. आणि 12व्या वर्गामध्ये सुद्धा 92.80% एवढा आपला हायेस्ट रँक आहे. आणि तुम्हाला सर सांगू इच्छितो की आपल्याकडे सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं येतात. आणि तुम्हाला सांगतो सर की ज्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नाही असे पोरं 75%च्या वरतीने मी पास करून देतोय. शिकवण्याची डायरेक्शन जर तुम्ही बघितलीत ना अत्यंत बेसिक पासून डायरेक्शन महत्वाची आहे सर. आजकाल कसं होतं खूप हुशार आहेत सगळे लोक. आपल्या शिक्षक जेवढे काय असतील क्लासेसवाले असतील शाळा असतील ते हुशार आहेत. परंतु जी शिकवण्याची डायरेक्शन असते माझी नम्र विनंती आहे पालकांना एकदा मुलांना माझ्याकडे पाठवा. त्याची 1.5 वर्षामध्ये जर इम्प्रुव्हमेंट नाही झाली तर फी रिटर्न करणारा मी महाराष्ट्रातील पहिला क्लासेसचा संचालक आहे सर. क्या बात आहे. लिहून देतो मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर. आता बरेच जण शासन म्हणते की अशी गॅरंटी देऊ नका. माझी शासनाला पण हात जोडून विनंती आहे जर आपल्याकडे विश्वास असेल सर आपल्याकडे डायरेक्शन असेल तुम्हाला त्या मुलाचा सायकोलॉजिकल अभ्यास असेल तर तुम्ही गॅरंटी देऊ शकता ना. बरोबर आहे का नाही सर? बरोबर. तर सध्या आपण गेल्या महिन्याभरापासून पाहतोय की बाबा टीईटी पेपर फुटीचा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही घातला. तर ह्या अशा परिस्थितीत आपण आपल्या क्लासची विश्वासार्हता जी आहे ती कशी टिकून ठेवतो? विश्वासार्हता टिकून ठेवताना सर सर्वात महत्वाचं आहे की आपल्या नजरेमध्ये तो विद्यार्थी काय आहे. आपल्या नजरेत जर एखाद्या शिक्षकांच्या नजरेत तो विद्यार्थी फक्त जर पैसे कमावण्याचं साधन असेल ना सर तर तो क्लास किंवा ती संस्था कोणी असू द्या एनी अदर ते टिकत नाही सर. परंतु मात्र तुमच्या नजरेत जर शिक्षक जो विद्यार्थी असतो तो समाजाचा राष्ट्राचा देशाचं जर भवितव्य असेल तर अशा घटना बिलकुल घडू शकत नाही. यासाठी सर्व स्तरातून आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि विश्वासार्हतेचा अर्थ सर तुम्हाला इमानदारीनं शपथने घेऊन सांगतो ज्या शाळेचे पेपर मी काढतो सर त्या शाळेचे पोरं माझ्याकडे क्लासला असतात ते सर म्हणतात मला पेपर दाखवा कारण पेपर तुम्हीच काढला. मी म्हणेन माझ्या अंगातला अंतिम क्षम रक्ताचा निघेल तरी चालेल पण मी कधीच बेईमानी करणार नाही. असं सर आजकाल घडतं कुठं. मी त्याच शाळेचे पेपर काढून जर पोरांना सांगत नसेल सर तर एवढी विश्वासार्हता एवढी इमानदारी माणसाच्या मनामध्ये आणि ते रक्तामध्ये पाहिजे सर. तर खऱ्या अर्थानं तो मुलगा देशाचं भवितव्य बनू शकतो. आणि हीच विश्वासार्हता मी मुलांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण केलेली आहे सर. बरोबर सर. आणि सरकारही मुलींच्या बाबतीत खूप काही सोयी सुविधा देतं किंवा त्यांना बऱ्याच शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो. तर आपण आपल्या क्लासच्या माध्यमातूनही मुलींसाठी 50% सवलत ही ठेवलेली आहे. तर नेमकी ती योजना काय आहे? नेमकी मुलींना आपल्या पद्मनी कोचिंग क्लासेसच्या 2-3 ब्रँचला 50% फी मध्ये सवलत आहे. बाहेरच्या क्लासमध्ये 10वीची फी जर 20,000 असेल ना सर आपण 10,000 रुपये घेतो. त्यामध्ये पण सर त्यांची परिस्थिती बघतो की बाबा आजकाल मला माहिती आहे सर 2 ते 3 मुली असतील ना तर ते चांगलं दर्जेदार मुलं पालक शिकू शकत नाही. कालचं उदाहरण तुम्हाला सांगतो की सर मला 3 मुली आहेत. एक पॅरेंट्स म्हणाला सर मी 3 मुलींना शिक्षण देऊ शकत नाही कारण ती मावशी जी आहे ती दोन भांड्याचं काम करते. मी म्हटलं मावशी तुम्हाला जेवढे पैसे द्यायचे तेवढे तुम्ही द्या पण या मुलीला शिकू द्या. त्या मुलीचं सर त्या पॅरेंटचं मन भरून आलं. सर म्हणे असे शिक्षक असणं काळाची गरज आहे. आणि प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली ती सर दोन्ही घरं उजळू शकते ना. असे सर मी तुम्हाला कितीतरी उदाहरण सांगू शकतो. आता एकाचं नाव घेतलं तर एकाला राग देऊ शकतो की सर तुम्ही न्यूज मध्ये एकाचं नाव घेतलं एकाचं नाव घेतलं तुम्हाला लिस्ट देतोय सर मी. आणि त्या माध्यमातून काय होतं सर की एक मुली शिकल्या असेल त्या पुढे येत असतील मुलं पण शिकावे कारण आपल्याकडे काय इक्वल आहे. परंतु मात्र मुलींनी शिकावं त्यांनी घर उजळावं मुलांनी पण शिकावं आणि देशाचं नाव सर रोशन करावं. मला फक्त मी राष्ट्रभक्तीचा शिक्षक आहे सर. माझ्या देशामध्ये धर्म पंथ जात हा विषय येत नाही. आपल्या रक्ता आणि रक्तामध्ये देशभक्ती तिरंग्याला फक्त आपण सलाम करतो सर. एवढं तर मग आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेतो? सर्वात महत्वाचं सर की मुलगा ज्यावेळेस आपल्याकडे पहिल्या वर्गात येतो पहिल्या वर्गात आल्याच्या नंतर त्याचं अत्यंत एबीसीडी 12 आखडीपासून आपण सर चालू करतो अभ्यास. स्टेप बाय स्टेप गव्हर्नमेंटनं प्रत्येक वर्गाच्या सर क्षमता नेमून दिलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप तो मुलगा 12वी पर्यंत सर मी स्टॅम्प पेपरवर कोणत्याही पालकाला लिहून देतो. माझ्याकडे वर्ग पहिलीत मुलगा आला तर 5वीत त्याला 90च्या वर मार्क मिळणार आणि जर तो माझ्याकडे 5वीत आला तर 10वीत तो 95च्या पुढे जाणार. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. कारण ज्या मुलाला त्याचा सायकोलॉजिकल अभ्यास आपल्याला कळतो त्या मुलांना कशा पद्धतीने शिकवलं जातं त्याच्या मनात काय अभ्यास आपण मुलांना करून देऊ शकतो. सर्वात महत्वाचं की आपण दररोज तर पाठांतर करून घेतो. दररोज पाठांतर कारण दररोज पाठांतर केल्यानंतर कमी मार्क्स मिळण्याचा प्रश्नच नाहीये.
दररोज 5 गणित सोडवल्यानंतर गणितात मार्क्स मिळवण्याचा प्रश्न येत नाही. आणि सर्वात महत्वाचं सर, क्वालिटी एज्युकेशन. तुम्हाला सांगू, आता मी गणित शिकवलं ना, मुलाला म्हणतो तू जाऊन मला फळ्यावर सोडून दाखव. क्वालिटी एज्युकेशन झालं. तुला प्रश्न उत्तर येत असतील, फळ्यावर उत्तर लिहून दाखव. वहीमध्ये लिहिलं, दुसरं बघून लिहिलं, गाईडमध्ये बघून लिहिलं, आपल्याला काय करणार? गुणवत्तापूर्ण एज्युकेशन. दररोज एक इंग्लिशचा प्रश्न लिहून दाखव, फळ्यावर लिहून दाखव. व्हिडिओ काढतो, आपल्या सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो. मग त्या माध्यमातून काय होतं सर, की ते गुणवत्तापूर्ण आणि मुलांच्या मनामध्ये, आणि त्याच्यात सर आपण मुलांना बक्षीस देतोय, मेडल, ट्रॉफी, बरोबर आहे का सर? स्टडी चेअर, अशा स्टडी चेअर आपण मुलांना गिफ्ट दिलेल्या आहेत सर आतापर्यंत. आणि आपण सांगतो की ज्यांना 90च्या पुढे मिळालं, बरोबर आहे का नाही, तर आपण त्यांना 10,000 रुपये बक्षीस देतो. यावर्षी आपण चांगलं 95च्या जर पुढे मिळालं तर तुम्हाला मी एलईडी टीव्ही देणार तुम्हाला. मुलांसाठी सर मी मुलांना सर माझ्या इन्कमच्या 10% मुलांवर खर्च करतो. आणि समाजसेवा, अनाथ पोरांना फ्रीमध्ये, अनाथ पोरांना कपडे असेल, त्याची शाळेची फी असेल, ह्या सगळ्या गोष्टी सर मुलांसाठी आहे सर. हे शिक्षण कोणासाठी शिक्षण असतं सर? मुलांसाठी. तुम्ही घडा, तुम्ही फक्त माझ्याकडे या, तुमच्या आपल्या दरबारातून. हे ज्ञानाचं मंदिर आहे सर. हा पद्मनी क्लासचं ऑफिस नाहीये, हे मुलांच्या जीवना घडवण्याचं ऑफिस आहे. इथं मुलांना आपण जीवन घडवतो, बरोबर आहे का? त्यामुळे पालकांच्या मनामध्ये सर कोणते प्रश्नच नाहीयेत. पालकांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा, माझी नम्र विनंती आहे. बस माझी एवढीच इच्छा आहे. ते वाटते की आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल की त्यांनी आपल्या क्लासकडे का यावं? मी सर्व पालकांना आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर सांगू शकतो की बाहेर तुम्ही एवढा पैसा खर्च करू नका. माझी हात जोडून सगळ्या पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील पालकांना विनंती आहे की बाहेर एवढा पैसा खर्च करू नका. मला सांगा सर, ज्या शिक्षणाला 7-8 हजार रुपये लागतात, त्यांना बाहेर 1 लाख घेतात, 30,000 घेतात, 40,000 घेतात. आता माझाच 1 शेजारचा क्लासवाला आहे, तो 30,000 रुपये फी घेतो आणि मी 10,000 रुपये घेतो. चांगलं शिक्षण दोघंही देतो आम्ही. परंतु माझं म्हणणं आहे की पालक एवढ्या कष्टातून, रक्तातून ते उभं करतात, तर आपण जर ते काम 10,000 होत असाल तर तुम्ही 30,000 रुपये देण्याची काही गरज नाही ना सर. शिक्षण ही सेवा असते सर, बरोबर आहे का नाही? शिक्षण क्षेत्र हे सेवेचं क्षेत्र आहे, जसं डॉक्टरकीचं क्षेत्र आपल्या सेवेचं क्षेत्र आहे, बरोबर? तर त्या माध्यमातून हे घडलं पाहिजे आणि ही माझी मनोमन इच्छा असते. आणि म्हणून सर मी माझ्या क्लासेसमध्ये अल्प फी मध्ये मी मुलांना शिकवणार, शिकवत आहे, शिकवत आलो आणि शिकवत राहणार सर. एवढं मात्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सांगतो. आणि मुलाला घडवणार त्या पाठीमागचं. आता कमी किमती शिकवतो म्हणजे दर्जेदार शिक्षण. मी पालकांना हात जोडून विनंती करतो, मी समोर शिकवतो, पालकांनी पाठीमागे बसावं, ऑब्झर्वेशन करावं की शिक्षणाची गुणवत्ता काय असते. आणखी मी काय सांगू शकतो सर पालकांना तुम्ही? बरोबर तर खरंच तुमचं कार्य कौतुकास्पद आहे की आज शिक्षण सेवा ही समाजसेवा आणि राष्ट्रसेवा म्हणून तुम्ही पाहता. तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एकमेव संस्था पद्मनी कोचिंग क्लासेस एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.